सुभाष धुमाल और बहुत ही मैच्योर्ड ऑफिशियल स्कोरर नैनेश्वर मुकादम। टॉस को जीता है इस वक्त सुरेश इंटरप्राइजेस पाए ने और पहले उन्होंने फील्डिंग करने का निर्णय लिया है। बंटी स्पोर्ट सेंडिंग योर ओपनर्स। मेरे अपने दोस्त मुर्तुजा शेख क्रिकेट के बहुत बड़े फैन हैं, उनका भी इस्तेकबाल है और उनसे रिक्वेस्ट है कि आपको हमारे मंच पे या कमेंट्री बॉक्स में आना है। ऑन फील्ड अंपायर अजीम अब्दुल्ले और अंपायर शानू कुरैशी। बंटी स्पोर्ट ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है लास्ट कॉल है आपके लिए, ओपनर भेजे। मौसम ने काफी करवट ली है, यहाँ क्या सारे तरफ कड़ाके की ठंडी पड़ रही है और उसमें आप गर्म क्रिकेट देखने जा रहे। दोनों ओपनर्स बीच मैदान पे जाते हुए प्रतीक विशे और प्रतीक पाटिल। प्रतीक विशे ने पायनियर के सामने सूरज कहने आए प्रतीक विशे के साथ में, और प्रतीक विशे ने पायनियर के सामने बहुत जबरदस्त अर्धशतक जमाया था वाशेरी के सरपंच चषक में। 10 अर्धशतक में प्रतीक विशे का भी नाम है। देखना है कि सुरेश इंटरप्राइजेस पाए। लगभग ये टूर्नामेंट उन्हीं के इलाके में हो रहा है। यस, कल जो 3 अर्धशतक लगे थे, पुराने 60 रन बनाए, 51 चेसिंग में अक्षय चौधरी ने बनाए और 61 रन कुमार गुंड ने बनाए। लेकिन हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर अभी भी बिलाल शेख के नाम है। हाईएस्ट चेसिंग का रिकॉर्ड बना था, पायनियर का 86 का रिकॉर्ड टूटा था। ऑनफील्ड अंपायर शानू कुरैशी और अंपायर अजीम अब्दुल्ले। खेल की शुरुआत होती हुई उमेश तरे राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए सूरज कहने के लिए पहला मैंडेटरी पावर प्ले का ओवर। इस मरतबा इनफील्ड के ऊपर से डाउन द ग्राउंड खेला है बहुत ही खूबसूरती के साथ और गेंद सीधा चली गई 4 रन। व्हाट इज थँक यू। काय जबरदस्त सुरुवात आहे। दिवसाची सुरुवात जर अशी असेल तर मात्र उत्तरार्ध कसा असेल। पहिल्याच बॉलवर अटॅक केला जातोय सूरज खेडेकडून। पहिल्याच बॉलवर चौकार। जबरदस्त सुरुवात या ठिकाणी बंटी स्पोर्ट्सची। इस मरतबा फिर से हवा में गेंद इनफील्ड के ऊपर से, इस मरतबा गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ जा रही है। गेंद भी बाहर, खिलाड़ी भी बाहर, 2 गेंदों में 2 चौके। व्हाट अ स्टार्ट फ्रॉम सूरज के लिए। हलकीशी जागा बनवली, रूम क्रिएट केला होता स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी आणि बॉलला मिड ऑन आणि मिड ऑफच्या डोक्यावरून बाहेर काढले। थोडासा कॅज्युअलनेस क्षेत्ररक्षकाचा जाणवला। बॉल अडवू शकले असते पण मात्र त्यांनी नांगी टाकली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला। बॅक टू बॅक 2 चौकार। 2 चौके लगाए, वो भी बहुत ही जबरदस्त गेंदबाज उमेश तरे के सामने। फील्ड की जमावट, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्मेन, बैकवर्ड पॉइंट, कवर, मिड ऑफ, मिड ऑन। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है बाउंड्री पर। एक लॉन्ग ऑफ है जबकि एक खिलाड़ी काउ कॉर्नर में। फिर से गेंद को खेल दिया। इस मरतबा खिलाड़ी है, गेंद पहले बाउंस पर 4 रन। सुबह चौकों की हैट्रिक
को अंजाम देते हुए सूरज के ने व्हाट आउट स्ट्रोक पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन निवडलं होतं त्या ठिकाणी 1 पॉइंट गोल बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे आणि चौकारांची तिकडी सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त सुरुवात या ठिकाणी सूरज केणेची पाहायला मिळते आणि उमेश तरे जो एक लीड बॉलर आहे त्या बॉलरच्या विरोधात सूरज केणेचा हल्ला. क्लेवर बैटिंग जिसे कहते हैं, देखभाल के शॉट्स खेल रहे, 3 गेंदों में 3 चौके. बंटी स्पोर्ट बड़ा नाम है, नीलेश देसले फेम टीम है और क्या शुरुआत की है वहां पर सूरज केने ने. बल्ले से सूरज केने बहुत अच्छे टच में चल रहे. उमेश तरे राइट आर्म राउंड दी स्टंप्स. ओ लैप स्वीप, कोई खिलाड़ी नहीं पीछे. गेंद मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में 4 रन. भिवंडी तालुका क्रिकेट के सिटी क्रिकेट के इतिहास के पन्नों को खोलता चलूं, अभी तक नंदन पाटिल एक ऐसे बैट्समैन है जिन्होंने कारनामा 2 मरतबा अंजाम दिया है, 6 गेंदों में 6 चौके. हालांकि उसके बाद हरीश ठाकरे का नाम आता है. वैभव पाटिल ने लेट राजीव गांधी ट्रॉफी में 12 अप्रैल को एक कारनामा अंजाम दिया था 2016 में. ये वो खिलाड़ी हैं जो 6 गेंदों में 6 चौके लगा चुके हैं. एक प्रश्न माझ्या मनामध्ये आता उमगलेला आहे की तुमची मेमरी किती जीबीची आहे? नहीं, सभी कमेंटेटर अच्छे हैं. ये सब किसी किसी को ऊपर वाला दे देता है. और क्या गेंद 6 रन के लिए. नहीं, पहले बॉल्स पे 4. क्या नया कीर्तिमान होने जा रहा है सुबह ही सुबह. क्या कहेंगे, 5 में 5 चौके. एवढं सांगेन मी डीजेला 1 मिनिट थांबवतोय. समोरील गोलंदाज कोण आहे ज्याने 6 बॉलवर 6 विकेट काढलेले आहेत आणि आता त्याच्या समोर सूरज केणे 5 बॉलवर 5 चौकार ठोकतोय. क्या बात है. कीर्तिमान रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए, ये क्रिकेट है. कभी हाफ शेर तो कभी सामने वाला सवा शेर. और देखिए वहां पर अब सूरज पाटिल वहां गए गेंदबाज के सुबह सुबह ठंडी में गर्म क्रिकेट आप देख रहे हैं. ये विनोद दाता पाटिल चषक है, ये वडगढ़ वालों का शो है. मी तर म्हणे सूरज इंटरनल पाहिजे एंटरप्राइजेस शो है. प्रमोद पाटिल और बाबू पाटिल ने कहा है कि अगर एक चौका और लगता है तो फिर सूरज केने को 500 रुपए दिए जाएंगे. व्हाट ए स्टार्ट. सुबह को रंगीन बना लिया है और जो ठंडी थी उसको गर्मी में तब्दील किया है सूरज केने ने. दिस इज द ग्रेट बैटिंग. उमेश तरे दबाव महसूस करते हुए. कपिल केने पूछ रहे कहां जाऊं. ये होता है दबाव में. क्या अजय भुईर, वैभव पाटिल उन्हीं की टीम में खेल रहे, हरीश केने के सब में खड़े होने जा रहे हैं. नहीं, वाइड. अभी भी मौका है, अभी भी मौका है. थोड़ा बचने की कोशिश की थी उमेश तरे ने. धावसंख्या 21 झाले सिद्दीक सर. 21 रन्स ऑन बोर्ड एंड स्टिल 1 बॉल इज रिमेनिंग टू प्ले ऑफ फर्स्ट ओवर. लेकिन लोगों का इंटरेस्ट है कि क्या सुबह सुबह 6 गेंदों में 6 चौके हम देखने जा रहे. ड्राइव क्या है गैप में. नया कीर्तिमान सूरज केने के नाम. 6 गेंदों में 6 चौके लगाकर वैभव पाटिल, कुंदन, काले रत्न, नंदन पाटिल और अजय भुईर की सब में नया इतिहास रच रहे यहां पे सूरज केने. क्या कहेंगे व्हाट. और देखना चाहेंगे पूरे 6 चौकों को हम जीटीसी के माध्यम से. व्हाट अ बैटिंग. दिस इज अ इनक्रेडिबल एंड क्लासिकल बैटिंग. 6 गेंदों में 6 सिक्सर लगाना आसान है, लेकिन 6 गेंदों में 6 चौके लगाना मुश्किल है. और मुझे नहीं मालूम था कि वडगढ़ के लेट विनोद दादा पाटिल चषक में मेरा भी इस तरह स्वागत होगा. दिस इज क्रिकेट ऑफ भिवंडी. अल्टिमेट क्रिकेट खेळलं जाते भिवंडी परिसरामध्ये आणि त्याचा साक्षात्कार आजच्या दिवसामध्ये झालेला आहे. कालच्या दिवसात 3 अर्धशतकं तुम्हाला पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसाची सुरुवात पहिल्या षटकामध्ये 25 धावा. देखिए कल तो हम लोग नहीं थे, लेकिन ये विकेट बल्लेबाजी के लिए बहुत अच्छा है. हालांकि यहाँ पे जब केके ट्रॉफी हुई थी तो शुभा धुमाल ने
काफी समय दिया था, लेकिन वो रात में ऐसा लग रहा था कि विकेट काफी बाउंसी है, लेकिन सिक्सर की गेंदें और चौकों की भरमार, ये भी देखिए। ये सिक्सर वालों का भी बहुत थैंक्स जिन्होंने हमें बॉल स्पॉन्सर किया है। सिक्सर में चौकों की भरमार। इस मर्तबा खड़े खड़े गेंद को खेल दिया है और आउट हो गए वाइड ऑफ लॉन्ग ऑन। इस वक्त प्रतीक विषय केने BC4 फॉर्मेट में प्लेयर ऑफ द ईयर भी रह चुके और बाली ट्रॉफी के मैन ऑफ द सीरीज भी रह चुके, लेकिन पिछले एक आध सीजन से उनका जो फॉर्म था वो बल्लेबाजी में बहुत ऊपर था, लेकिन कहीं ना कहीं गेंदबाजी में पिछड़ रहे थे, लेकिन उन्होंने गेंदबाजी में भी अच्छी वापसी की। सूरज किरणे प्लेड हीज रोल व्हेरी वेल. पहिल्या षटकामध्ये 25 धावा त्याने गोळा केल्यात आपल्या संघासाठी. पण मात्र प्रतीक विषय हा देखील एक जबरदस्त स्टार्टिंग ऑर्डर बॅटर होता, पण तो मात्र कुठेतरी निकामी ठरलाय. पहिल्याच बरोबर मोठा फटका खेचताना तो बाद झालाय आणि आता जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रतीक पाटील तुम्हाला आता खेळायला पाहिजे. मुर्तुजा शेख मेरे दोस्त हमसे जुड़ते हुए इस मरतबा इनसाइड आउट खेला है, मिस जज किया वहां पर और गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन. आज जरूरत नहीं है जिस तरह क्लासिकल बल्लेबाजी कर रहे हैं सूरज के नहीं. और 7 गेंदों में 7 चौके. मनीष 7 गेंदों में 7 सिक्सर का कहीं रिकॉर्ड है. जगदीश नाइक के नाम है, हसीब के नाम है, पिंटू पाटिल के नाम है, बहुत से बैट्समैन हैं, बिलाल शेख के नाम है, लेकिन 7 गेंदों में 7 चौके. व्हाट अ इनिंग. क्लासिकल बल्लेबाजी का सुबह सुबह आप नजारा कर रहे हैं. स्विच इट, गेंद इनफील्ड के ऊपर से 8 गेंदों में 8 चौके. क्या ये चौका मास्टर तो नहीं बनने जा रहे? ट्रूली अनस्टॉपेबल अल्टिमेट बॅटिंग या ठिकाणी सूरज किरणेची पाहायला मिळते. ज्या ठिकाणी बॅट फिरवतोय त्या ठिकाणी चौकार येतोय आणि आता त्याला थांबवणं मात्र अशक्य झालंय. 8 गेंदों में 8 चौके, 7 में 7 बहुत लगा चुके, लेकिन ये भी नया कीर्तिमान होता हुआ. देखिए BC4 फॉर्मेट में क्रिकेट इस साल का बहुत अजीब हो रहा है. आकाश राइट आर्म ओवर द विकेट. सूरज को हवा में, लेकिन मौका वहां पर कैच छूटा है, ओवर थ्रो हुआ है. अच्छा बैकअप कर रहे हैं और क्या 6 रन. क्या कहेंगे इस कैच छूटने के बारे में? ऐसा मौका तो मुश्किल से मिलता है. इनसाइड आउट खेला था, सीधी गेंद ट्रैवल हुई थी, लेकिन कैच को लपक नहीं पाए. सोपा प्रयत्न आपण म्हणू शकतो, पण जर मैदानाच्या आतल्या क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर थंडीचा मौसम आहे, त्यामुळे कुठेतरी इम्पॅक्ट हार्ड होतोय शरीरावर आणि त्यामुळे जजमेंट घेताना कुठेतरी हाराकिरी केली क्षेत्ररक्षकांनी. पण मात्र त्याच्या चुकीमुळे त्याला 6 धावांचा भुर्दंड बसतोय. मनीष आपको लगता है कि इस तरह की बल्लेबाजी के बाद मैदान में कोई ठंडी रही होंगी? गरमागरम वातावरण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तर झालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच गरमागरम वातावरण झालं असेल, कारण आतापर्यंत 10 बॉलचा खेळ झालाय आणि बंटी स्पोर्ट्स टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 39. अगली 2 टीमों को तैयार रहना है. अल्ताफ बाली फैम टीम पॉइनियर बी के कैप्टन और प्रभुदास नाइक फैम टीम जयदुर्गा बी के कैप्टन. आकाश स्वीप की कोशिश, कहीं ना कहीं ज्यादा अपने आप को आत्मविश्वास का शिकार किए. झाड़ू की कोशिश थी, लेग बाय का इशारा आता हुआ, लेकिन रन बहुत तेजी से बन रहे हैं. और परेश गोराटकर लॉन्ग ऑन पे सोच रहे हैं कि अभी तक ये जो चौकों की झड़ी लगी है इसको कैसे रोका जाए.
खरंच एक जबरदस्त शब्द तुम्ही वापरता, झाडू शॉट. खरं तर स्वीप शॉट त्याचा अर्थ झाडू शॉट होतो आणि खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही एलिब्रेट करतात स्टम्प्सना. इस मरतबा ड्राइव करते हुए आउटफील्ड में फिर मिसफील्ड, 2 रन बनते हुए स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 42. कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं सूरज के ने, कमाल की बल्लेबाजी की. 38 पे खेल रहे हैं. हालांकि देखना है कि तेज अर्धशतक इस सीजन का लगाते हैं या नहीं, और इस सीजन में अब तक 12 हैट्रिक हुए और 10 अर्धशतक लगे. मिडल कॉन्फरन्स बोलवण्यात आलेली आहे, पण मात्र जास्त वेळ घेऊ नका. मान्य करतो की थोडीशी हाराकिरी झाली सुरेश शिंदेवर पाय टीमची, पण अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे, परत येण्याची संधी आहे. 2 ओवर में कितने, नैनेश्वर बता रहे हैं 42 रन में. और मनीष आपके मालूमात के लिए कि BC4 सिटी क्रिकेट के फॉर्मेट में पावर प्ले में सबसे ज़्यादा रन 2 ओवर में 53 बनाए थे. बालाजी स्पोर्ट्स ने बापगांव चषक 2019-20 में. तर एक पेनल्टी या ठिकाणी मी जाहीर करतोय. बंटी स्पोर्ट्स या संघाचा 12th मॅन हा शूज मध्ये नसल्या कारणाने त्यांना संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. और पहली इनिंग का पहला ओवर जब दूसरी इनिंग का रहेगा वो 2 रन हम ऐड करेंगे. देखिए पावर प्ले का जो रिकॉर्ड है 53 रनों का है बालाजी स्पोर्ट्स का. बापगांव की सरजमीन पे गावदेवी चषक बापगांव में बनाए थे, लेकिन आपकी मालूमात के लिए कि वो मैच हार गए थे क्योंकि सुभाष टाकरे ने आखिर की 2 गेंदों में 2 सिक्सर लगा के गोल्डन 6 के साथ जॉय कुमार को जीत दिलाई थी. यहाँ पर 42 बने, लेकिन सुबह सुबह रनों की लूटमार हम देख रहे हैं. मेरे साथ मनीष पाटिल, इंटरव्यू सम्राट और भिवंडी प्रीमियर लीग में गजब की कमेंट्री रही थी उनकी. सिटी क्रिकेट का घमसान वडगर लेट विनोद दादा पाटिल चषक में चलता हुआ ये 9वां कप है सिटी क्रिकेट का BC4 फॉर्मेट. हमसे इस वक्त जुड़ते हुए माननीय श्री मुकेश पाटिल साहब, आपका हार्दिक स्वागत है. इस मर्तबा निकल के मारने की कोशिश, बहुत दूर गेंद को कर बैठे, थ्रो भी लगा है. वाइट का इशारा अंपायर शानू कुरैशी का. 1 रन स्कोर में और आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ बंटी स्पोर्ट बोरियोली कुक्से का नीलेश देसले FMT में 43 रन 1 विकेट. फ्लाइंग स्टार्ट बाय बंटी स्पोर्ट्स, 1 विकेट लॉस, 43 रन्स आफ्टर 2. आणि आता भिवंडीचा मलिंगा तुम्हाला आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय, कपिल केणे. यस, कपिल केने. देखिए वडगर के वालों के शो का हमेशा कुछ ना कुछ खास रहा है. पिछला जो पहला सुपर ओवर हुआ था वो भी इसी कप में हुआ था, चैलेंज और नवाब स्पोर्ट्स के बीच में. कपिल केने राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए, नॉन स्ट्राइक पर इन फॉर्म बैट्समैन प्रतीक पाटिल हैं जो 2 पे बल्लेबाजी कर रहे हैं. और बढ़िया गेंद, पैर नहीं चले थे, स्विंग करने की कोशिश, बीट हुए ऑफ स्टंप के बाहर. बहुत खूबसूरत गेंद. दोन्ही खेळाडू एकाच गावातले असल्या कारणामुळे उणीवा आणि सामर्थ्य दोघांना ठाऊक आहे. कपिल केणेने या षटकाची सुरुवात खूप चांगली केली आहे. सूरज केणे बीट होतोय. राइट आर्म राउंड स्टंप्स, फिर से आगे रखा था, हल्के हाथों से खेला है. 1 रन बना है, दूसरे की कॉल है और थ्रो लॉन्ग एंड जाता हुआ 2 रन पूरे किए बैट्समैन ने. इन 2 रन से बंटी स्पोर्ट्स का स्कोर आगे बढ़ता हुआ 45 पे पहुंचा है. 45. स्पष्टपणे दिसते की सूरज केणेचाच विकेट पाहिजे सूरज एंटरप्राइजेस या संघाला. 40 पे बल्लेबाजी कर रहे हैं सूरज. स्विंग करने की कोशिश, बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से निकल गई. गुरसई कर टू गुरसई कर. पहिल्या 2 षटकात जे वादळ होतं ते वादळ आता कुठेतरी शांत झालंय. सूरज केणे थांबतोय या 3ऱ्या षटकामध्ये. देखना है प्रतीक ने जाकर कुछ कान मंत्र दिए.
40 पे बल्लेबाजी कर रहे हैं। नया कीर्तिमान सूरज केने ने 6 गेंदों में 6 चौके लगाए। कट करने की कोशिश, पीछा किया था, गेंद थोड़ी सी रुक कर आई। पायनियर बी के कैप्टन बशीर पासवरे और जयदुर्गा बी के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए तैयार रहना है। इस मरतबा बैकफुट पे जाके पंच करना चाहते थे, जगह नहीं थी वहां पर। गेंद को शॉर्ट कवर में खेला, 1 रन। आप देख रहे हैं रेहान इंटरप्राइजेस आयोजित लेट विनोद दादा पाटिल चषक वडगर सुबह के सत्र में आप सभी का हार्दिक स्वागत है। मुकाबला चलता हुआ यहाँ पर बंटी स्पोर्ट बुरियोली कुकसे बनाम सुरेश इंटरप्राइजेस पाए। प्रतीक सामना कर रहे हैं। इस मरतबा फिर पंच किया है, फिर एलिवेशन नहीं है, दूर से खेल रहे हैं, लेकिन गेंद को वाइड ऑफ लॉन्ग ऑफ जरूर खेला था। यही कारण था कि 2 रन बन गए। तो कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति पर रन बने 48, विकेट गिरा है 1। सूरज केने खेल रहे हैं 43 रन, 41 बनाकर, और प्रतीक पाटिल ने 4 रन बनाए। आने वाले बल्लेबाजों में वैभव पाटिल, केतन पाटिल। देखिए 3 ओवर के लिए आपने 16 मिनट का समय लिया है, आपका 14 मिनट का समय बचा है। आज के जो मैचेस हैं, अगले मुकाबले के लिए मैं दोनों कैप्टन को आवाज देना चाहूंगा। जयदुर्गा बी के कैप्टन और पायनियर बी अंपायर अजीम अब्दुल्ले इस वक्त कुछ कह रहे हैं। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। खूप चांगला कमबॅक या ठिकाणी। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और कालच्या दिवसामध्ये मात्र सिक्सरच्या बॉलमधून फलंदाजांनी सिक्सर्स गोळा केले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये त्याची सुरुवात तशीच चांगली झाली होती चौकारांनी। यस, सिक्सर सुप्रीमो से ये टूर्नामेंट खेल रहा है और चौकों की बौछार मानो सुबह सुबह लगा दी सूरज केने ने। देखिए उसमें शॉट सिलेक्शन उनके कितने अच्छे थे। मिड ऑन के ऊपर से खेला, मिड ऑफ के ऊपर से खेला, एक्स्ट्रा कवर में, और छठा चौका जो लगाया था उन्होंने वो बहुत ही दिलकश स्ट्रोक था। एक्झॅक्टली, कव्हरला तो चौकार खेचला होता आणि खरंच तो कीर्तिमान त्याच्या नावावर राहिलेला। 8 बॉल्स मध्ये 8 चौकार मारणारा सूरज केने हा भिवंडीतला या हंगामातला पहिलाच खेळाडू आहे का सिद्दीक सर? यस, इस सीजन का पहला खिलाड़ी है, बल्कि भिवंडी टेनिस क्रिकेट का पहला खिलाड़ी है। म्हणजे आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाऊ शकतो। यस, 7 गेंदों में 7 चौके जरूर नंदन भी लगा चुके थे, लेकिन 8 गेंदों में लगातार 8 चौके लगाने वाले सूरज केने पहले बैट्समैन बने। हालांकि कारनामा अजय भुईर भी अंजाम दे चुके हैं। 2 मरतबा नंदन पाटिल ने कारनामा, परशुराम टावरे स्टेडियम में वैभव पाटिल हैं, उन्होंने भी ये कारनामा अंजाम दिया। इस मरतबा स्विंग कर दिया है, अब गेयर बदल दिया है और चौकों की जगह सिक्सर से शुरुआत। जमिनी मार्गाने धावा गोळा करून झाल्यात, आता हवाई मार्गाने धावा गोळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघा। खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन मध्ये होता, उजव्या अष्टीवर तो स्टान्स त्याने घेतला होता आणि जसा बॉल आला त्याला स्विंग केलाय ताकदीच्या जोरावर आणि टायमिंगच्या आधारावर बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। आप इतिहास उठा के देखिए, सूरज केने का जिस दिन अगर रहा तो फिर वो बहुत ही घातक बैट्समैन है।
बाली ट्रॉफी 2018 में ओपन फॉर्मेट में जबरदस्त बल्लेबाजी की थी। इस मरतबा हेलीकॉप्टर बॉलर बैक ड्राइव, क्या मौका था, हालांकि रिएक्शन से तो लगता नहीं है गेंदबाज के। 47 पे बल्लेबाजी कर रहे सूरज के ने सुबह के मूड को बना दिया है और विनोद दादा पाटिल चषक में रंग भरते हुए सूरज के ने 17 गेंदों में 47 रन। हेलो, क्या 11वां अर्धशतक हम देखने जा रहे हैं। फुल टॉस गेंद, मिस टाइम है, पीछे खिलाड़ी, लेकिन अब हम कह सकते हैं कि नसीब का साथ भी मिलता हुआ। नाही सिद्दीक सर, आज सकाळी आईचा आशीर्वाद घेऊन आलाय सूरज केणे आणि त्याचमुळे आईचा आशीर्वाद फळतोय आणि तो मात्र आज अपराजित राहील की काय असंच जाणवते। जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी होता, झेल होऊ शकला असता पण क्षेत्ररक्षक थोडासा गाफील राहिला आणि झेल निसटला आणि या 2 धावा मिळाल्यात। यस, 2 कैचेस उनके छूटे हैं और वो इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं। 18 गेंदों में 49 रन। व्हाट इनिंग ही प्लेट, ग्रेट नॉक। यस, मिसफिल्डिंग कुठेतरी अवघड जागेचं दुखणं राहिलंय सुरेश इंटरप्राइजेस टीमचं आणि खरंच तो क्षेत्ररक्षक 3 वेळा मला असं वाटते त्याने झेल सुटलाय। कुठेतरी फिल्डिंग सेशन घ्यावं लागेल क्षेत्ररक्षकांना सुरेश इंटरप्राइजेस पाये टीमच्या। आणि अजूनही विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आकाश राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ एक और कैच छूटा और अर्धशतक पूरा। हालांकि कुछ रिकॉर्ड भी उन्होंने बनाए, बिग एंड देना चाहिए, लेकिन 3 जीवनदान भी उनको मिले। व्हाट अ इनिंग प्लेट, 11वां अर्धशतक इस सीजन में BC4 फॉर्मेट में आप देख रहे। बॅट दाखवायचे सूरज, हक्क आहे तुझा, कारण 8 बॉल 8 चौकार याच इनिंग मध्ये तुम्ही पेश केले। 19 बॉल मध्ये 50 धावा, 8 चौकार, 2 षटकार। माना कि उनके 3 कैच छूटे हैं, लेकिन उन्होंने जो बल्लेबाजी की है, नया कीर्तिमान रच दिया है सूरज के ने 11वां अर्धशतक और 4था अर्धशतक फ्लिक कर दिया है। खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया। प्रतीक पाटिल ने भेज दिया गेंद को 6 रनों के लिए। व्हाट अ स्ट्रोक। व्हॉट अ बॅटिंग बाय बंटी स्पोर्ट्स, प्रतीक पाटील अँड सूरज केणे। आणि जबरदस्त सुरुवात आहे। खरंच संगमलक देखील खुश असतील त्यांच्या फलंदाजांवर। आणि आता धावसंख्या जर आपण विचार केला, धावसंख्या 63, खूप जास्त धावसंख्या। आणि म्हणजेच काय, या टूर्नामेंट मध्ये धावांचा पाऊस पडतात फलंदाज। 4था अर्धशतक, अगर अर्धशतक के रिकॉर्ड के बारे में मैं चला जाऊं तो ये रिकॉर्ड बाली ट्रॉफी 2018 में बना था, जब 12 बैट्समैन ने अर्धशतक लगाए थे। यानी 12 अर्धशतक का जो रिकॉर्ड है, क्या बल्लेबाजी कर रहे हैं, मूड को बना दिया है बंटी स्पोर्ट ने। मूड पण बनवला आणि मॅच सुद्धा बनवलेली आहे। बॉलिंग टाईपवर बॉलर पुन्हा येतात, सज्ज होतोय आकाश ओव्हर द विकेट। ओ गेंद को उड़ाया, 6 रन। काय जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, तितकंच चांगलं एक्झिक्युशन आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 69 या आकड्यावर। आता यावेळेस प्रतीक पाटीलने आपले हात खुले केलेत, पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर आले, बॉलला खूप चांगल्या प्रकारे पिक केलं, बॉटम एंडचा चांगला वापर, एलिव्हेट केलाय बॉलला मिड विकेट रिजन मध्ये। बॉल हवांच्या लाटांवर स्वार होऊन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। कमाल की बल्लेबाजी, सुबह के मूड को बना दिया और स्कोर उछलता हुआ 69। प्रतीक पाटिल ने अब गेयर बदल दिया है, 4 गेंदों पर 16 रन बना के खेल रहे। और वाकई में इस तरह के क्रिकेट को देखकर हमारे साथी कमेंटेटर योगेश पाटिल, पीटीसी की आवाज जिन्हें कहा जाता है, वो काफी एंजॉय कर रहे हैं। आपका स्वागत है, यूट्यूब पे देख रहे, ट्रिपल एस पे देख रहे हैं। दरम्यान बल्लेबाजी आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे डोंगेगावचे समाजसेवक पेंटर दिलीप भोईर साहेबांचं, त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे। अजय भोईर ज्यांनी ग्रामीण फॉर्मॅटमध्ये 2010 ला 8 बॉल 8 चौकार घेतले होते आणि आज सिटी फॉर्मॅटमध्ये सूरज केणे 8 बॉल 8 चौकार 2022 ला। धावसंख्या झालेली आहे
69 धावा 4 षटकानंतर. यस, मरता क्या ना करता कपिल केने को कंटिन्यू रखा गया। और देखिए टीम के ओनर जो हैं नीलेश देसले, वो इससे ज्यादा कड़ाके की ठंडी में राजस्थान में, और वो एंजॉय कर रहे हैं इस मैच को। देसले साहब आपका हार्दिक स्वागत है। कपिल केने फिर अंदर लगी थी, देखने अंपायर का क्या इशारा है, क्या ये कैच छूटा है? नहीं, बाई का इशारा। कपिलकडे ते दमकम आहे, तो दर्जा आहे की पुन्हा एकदा एक इकॉनॉमिकल षटक हाताळून धावसंख्येला रोख लावू शकतो बंटी स्पोर्ट्स संघाच्या. दरम्यान पहिला बॉल तर जबरदस्त सरप्राईज डिलिव्हरी बाय कपिल. राइट आर्म राउंड स्टंप्स, इस मरतबा ऑन दी अप खेला हवा में, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी आउट हो गए। प्रतीक पाटिल ऑन दी राइज खेला था, एक और विकेट। एक सवाल है आपसे, ऐसा लगता है कि कपिल केने अलग विकेट पे गेंदबाजी कर रहे हैं और बाकी गेंदबाज अलग विकेट पे कर रहे हैं, जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की है। ट्रूली एकदम बरोबर तुम्ही उल्लेख केला या ठिकाणी. बघा खेळपट्टी एकच आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला त्याची जाणीव असायला हवी. कपिल केने जर चांगल्या दर्जाची पिचिंग करतोय तर इतर गोलंदाजांनी देखील तसा दमकम दाखवायला हवा होता. बल्लेबाज का मौका दे रहे हैं, खाली प्रतीक विषय को देखिए। अब आगे एवन पवन, ये तो बहुत घातक बैट्समैन है और टेनिस क्रिकेट भिवंडी में बॉटम एंड का सबसे अच्छा इस्तेमाल पवन केने करते हैं। उसके बाद प्रीतेश पाटिल, उसके बाद उमर खान, पाइनियर के बहुत से नाम हैं। आजकल वंडर बॉय शेलार के स्विच इट, ये तो कमाल के खिलाड़ी है और गजब के शॉट से शुरुआत करते हुए गेंदबाज ने सोचा भी नहीं होगा कि पहली गेंद का असर ये कर देंगे। व्हाट अ प्लेयर इज, A1 स्ट्रोक। आज कपिल केनेला झोप लागणार नाहीये, कारण बघा ना आल्या आल्या स्विच केलं स्वतःला, प्रॉपर पोझिशन घेऊन यावेळेस दोन्ही हातांचा उपयोग करून बॉलला डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवलंय. दर्जेदार स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क. ये भिवंडी का क्रिकेट है, ये BC4 का क्रिकेट है, सिटी क्रिकेट का घमसान, ठंडी में गरम मुकाबला। ये नहीं भूलना चाहिए कि सूरज पाटिल इस ग्राउंड के हीरो हैं। फिर से स्विच हिट किया है गैप में, बहुत ही खूबसूरती के साथ बैकआउट पॉइंट बाउंड्री पे 4 रन। होते सिद्दीक सर, मला असं वाटतं या पहिल्या डावामध्ये सेंचुरी आपल्याला पाहायला मिळेल. हालांकि 107 इस सीजन का सर्वाधिक इंडिविजुअल स्कोर पाइनियर के नाम है, लेकिन कल पाइनियर का चेसिंग का रिकॉर्ड टूट गया। जय मसोबा पिंपलास ने 51 रन चेस किए। देखना है रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए। गति परिवर्तन फंसा दिया वहां पर पवन केने को। दरम्यान राजू पाटील आणि नीलकंठ पाटील साहेबांचं ते आगमन होत आहे, त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कपिल केने राइट आर्म ओवर द विकेट, पवन के लिए स्विंग एंड मिस, आउट LBW। टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही थी, विकेटों के सामने रहे थे आउट। रिप्ले पाहू शकतो आपण, हलकासा उजव्याच्या बाहेर हा पिचिंग केलेला बॉल खूप चांगल्या पद्धतीने लेग स्टंप आणि मिडल स्टंपला वेध घेणारा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. हादरा बसतोय तो म्हणजे तिसरा 3 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचते 80 वर. 80 रन हो चुके हैं, जबकि ओवर नंबर 5 समाप्त हो चुका है। जो आस्किंग रन रेट है वो 16 का करंट रन रेट। मेरे साथ वॉइस ऑफ मानेरे राहुल भुईर और मनीष पाटिल वॉइस ऑफ भाईंदर और शुभा धुमाल। कल भी काफ़ी अच्छा रंग भरा कमेंटेटर हेमंत पाटिल वॉइस ऑफ कामन, राहुल भुईर कल भी थे, शुभा धुमाल भी थे और
कल आपने सुना था बाबू शाह को। बाबू शाह, कमाल की कल कमेंट्री उनकी सुनी, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का। रनआउट पे इतना अच्छा डिस्क्रिप्शन कोई नहीं दे सकता है, यार नहीं लूट लिया घर यार का। बाबू शाह भी एक बहुत इंटरेस्टिंग कमेंटेटर हैं। पिंपलास में आए, चाय पेश की गई तो उन्होंने कहा आजकल चाय अंपायर वार्न कर रहे हैं समय के लिए, 80 रन हो चुके हैं, 80। चाय पेश की गई तो उन्होंने कहा कि आजकल चाय इतने बड़े कप में आते हैं मानो पोलियो का डोज पिला रहे हो। बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद काटा बदला था, बहुत खूबसूरत गेंद कारभारी की। चांगली सुरुवात या 6व्या षटकाची आणि कारभारी यांचं हेच लक्ष असेल की कमीत कमी धावा आणि जास्तीत जास्त विकेट या षटकामध्ये। सागर कारभारी राइट आर्म राउंड स्टंप्स, पीछे क्रीज में गए, गेंद को पुल किया, पीछे खिलाड़ी है लेकिन मस्तक पे दस्तक, 6 रन। आज सूरज केने जो भी कर रहे हैं वो उनके हक में हो रहा है। दरम्यान महेश पाटील यांचं आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे। 56 पे बल्लेबाजी कर रहे हैं, फिर से खींच के मारा है, पुल पावरफुल वंडरफुल, 6 रन। क्या बल्लेबाजी हो रही है अब। और सूरज केने ने तो मानो गेंदबाजों को लूट लिया है। गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढलेत। आपण बघितलं तर शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, त्यानंतर आता पोझिशन घेऊन बॉलला पुल केलंय, तितकंसं एलिव्हेशन नव्हतं पण फोर्स होता आणि त्यामुळे बॉल मात्र वेगाने निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर। अब एक इंटरेस्ट रहा है कि इस सीजन का BC4 सिटी क्रिकेट का यस इंडिविजुअल स्कोर बिलाल शेख के नाम है, देखना है वो रिकॉर्ड टूटता है या नहीं। 62 पे बल्लेबाजी करें सूरज के ने, 3 गेंदे बाकी है। सागर को 2 में 2 सिक्सर लगा चुके हैं। सागर कारभारी राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए फोर्स किया, वहां पे मौजूद है सूरज पाटिल, गेंद पहले बाउंस पे उनके सर के ऊपर से 4 रन। हर चीज आज सर पे से जा रही, पानी भी सरपे से ऊपर जा रहा है सुरेश इंटरफेस टीम के, कारण आता मात्र धावांचा अक्षरशः पाऊस पाडतोय तो म्हणजे सूरज केने। स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट बॉल, 96 फोर्स किया, पीछे खिलाड़ी और अब एक बात तो जरूर कहूंगा, आपकी किस्मत खराब है ना तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी काट ले, और किस्मत अच्छी है तो आसमान से गिरे तो खजूर में अटके। 4था जीवनदान दिया है। एक्झॅक्टली तोच मी आता उल्लेख करणार होतो। 4था जीवनदान होता आणि सर्व कॅचेस या सोप्या होत्या आणि त्या सोप्या कॅचा अवघड करून बसलेत क्षेत्ररक्षक। कारभारी बढ़िया गेंद, और 68 रन पे ये बताइए अजीम अब्दुल्ला डॉट गेंद है ना, यस 68 नॉट आउट, बिग एंड टू सूरज केने। सूरज केने को बिग एंड देना चाहिए, क्या इनिंग के लिए। और कुल मिलाकर नीलेश देसले फेम टीम ने बनाए 98 रन, 99 की चुनौती। आइए सुभाष धुमाल के पास हम आपको लिए चलते हैं। टॉस के लिए खेलने वाली टीमें जय दुर्गा बी और अल्ताफ बाली फेम टीम पाइनियर बी। पाइनियर बी के कैप्टन बशीर पासवारे वहां पे मौजूद है। इट्स ओवर टू सुभाष धुमाल। धन्यवाद सिद्दीक बाबे सर। आपण नाणेफेक नंतर घेणार आहोत, पुन्हा एकदा बोलूया आपण कॉमेंट बॉक्स कडे। ओव्हर टू कॉमेंट बॉक्स। चला सेट करायचं क्षेत्ररक्षण बंटी स्पोर्ट्स टीमने प्लीज, आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या लगेच, कारण वेळ नाही आपल्याकडे। आणि आयोजकांचं सांगणं असं आहे की आज आम्हाला 7 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि ते शिवधनुष्य आमच्या वतीने आम्ही उचलतोय, तर खेळाडूंनी देखील जर सहकार्य केलं तर आजच्या दिवसात 6 षटकांचे 7 सामने होऊ शकतील। यस तमाम टीमों से रिक्वेस्ट है कि आप कोऑपरेट करें, क्योंकि आपके कोऑपरेट से 2 नहीं 4 चांद लगेंगे। देखिए पिछला जो लेट विनोद दादा चषक हुआ था उसमें मौली स्पोर्ट्स ने उसको जीता था, रनर्स धनेश रही थी, बेस्ट बैट्समैन सचिन भोईर चैलेंज के रहे थे,
बेस्ट बॉलर साकिब खान रहे थे और मैन ऑफ द सीरीज राजा गुल भी रहे थे। लेकिन ये जो कल से हम देख रहे हैं इसमें काफ़ी उथल पथल हो रही है। कल से बल्लेबाज छाए हुए हैं और यहाँ पे माना के लक्ष्य बहुत है। जयदुर्गा बी के कैप्टन अगर आए हो तो तुरंत ही आपको रिपोर्ट करना है। देखना है कि परेश गोड़ाटकर, सूरज पाटिल, सूरज कारबारी अब पलटवार किस तरह करते हैं। आइए सुनते हैं इनिशियल ओवर में बहुत मशहूर आवाज और जिन्हें इंटरव्यू सम्राट कहा जाता है, मनीष पाटिल से। धन्यवाद भिवंडीची आन बान शान सिद्धीजी भाबे सोबत राहुलजी भोईर यांचं देखील स्वागत, त्यानंतर सुभाषजी धुमाल यांचं देखील स्वागत। आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये सर्व कॉमेंटेटर्स तयार आहे। सिक्सरचे बॉल्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळतात। सर्व खेळाडूंना सिक्सर सुप्रीमो दर्जेदार बॉल आहे। फलंदाजांसाठी तारणहार आहे, पण मात्र गोलंदाज थोडेसे नाराज असतील। तर जेव्हा मी बॉलची कंपनी काढीन तर बॉलचं नाव ठेवीन विकेट। तर यस, सिक्सर सुप्रीमोचे बॉल तुम्हाला पाहायला मिळते। सर्व मान्यवर ज्यांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात वस्तू स्वरूपात सहकार्य केले त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो। देखिए कमेंटेटर्स की बात चली कल, बाबू शाह ने काफी रंग भरा, अपना उनका अंदाज है। सभी कमेंटेटर में काफी गट्स हैं। अगर मैं भिवंडी तालुका की बात करूं तो वॉइस ऑफ महाराष्ट्र पब्लिक फिगर गौली सर कई सालों से इस क्रिकेट की सेवा कर रहे हैं। उसके बाद महाराष्ट्र में पूरे मशहूर सदाबहार कमेंटेटर अजय खरत की तो बात ही अलग है, क्योंकि वो तीनों भाषाओं में कमांड भी रखते हैं, क्रिकेट का अच्छा नॉलेज है। साथ ही साथ कमेंटेटर सुनील पवार, कमेंटेटर सुभाष धुमाल, कमेंटेटर अगर हम पकड़े तो संदेश पाटिल। भिवंडी तालुका में नैनेश्वर चिकने इस इलाके को बिलोंग करते हैं, भरत वतारी इस इलाके को बिलोंग करते हैं, कालीराम केने भी लगभग इसी पट्टे को बिलोंग करते हैं। अगर हमारे पड़गा परिसर की बात करें तो वहाँ एक से बढ़कर एक कमेंटेटर है, योगेश पाटिल, पीटीसी की आवाज़, कैकॉट सर, शाहिद खान, नबील दिवकर। तो ओवरऑल अगर भिवंडी के कमेंट्री पैनल की तरफ हम नज़र डालें तो यहाँ बहुत सारे कमेंटेटर्स हैं और बहुत बड़ा रोल भी अदा कर रहे हैं। जिनके नाम नहीं लिया ये नहीं कि वो छोटे कमेंटेटर हो गए। बाहर से जो कमेंटेटर आए उन्होंने काफ़ी रंग भरा है। वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या, पोस्टरमैन मराठी के और आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दत्ते, चंदू शेट्टे, नरेश डोमे, साथ ही साथ प्रसाद परब। लेकिन आजकल चर्चा में काफ़ी ओमकार शेट्टे और उससे ज़्यादा चर्चा में राहुल भोईर और उससे ज़्यादा चर्चा में मनीष पाटिल आजकल इस इलाके में। तो सभी को शुभकामनाएं, सभी अच्छा रोल अदा कर रहे हैं, सभी आगे बढ़े, क्योंकि कमेंटेटर्स भी एक परिवार है, एक नेटवर्क है। आपको कोऑर्डिनेशन देकर किसी भी स्पर्धा को सफल बनाना है। इस वक्त हम चलते मनीष पाटिल के पास। धन्यवाद सिद्दीकजी बाबे, हे तुमचं मोठेपण आहे की सर्व समालोचकांना तुम्ही आपला परिवार समजत आहात आणि त्यांना तुम्ही चांगलं प्रॉपर गायडन्स देत आहेत। तर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये। दुसऱ्या डावाकडे पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे 99 धावांचा आणि पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, करण आणि हृतिक। स्ट्राईकवर असेल करण, पहिला बॉल, फुल टॉस आहे, स्ट्रेट ड्राईव्ह, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये। यावेळी थोडीशी गफलत झाली, 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाईल। चांगली कॉलिंग या ठिकाणी, पहिली धाव घेताना कुठेची गडबड झाली होती, थोडं क्षेत्ररक्षण चुकलंय आणि त्यामुळे चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलताना 2 धावा। पहले मैच से लग रहा है कि फील्डिंग में कहीं ना कहीं ठंडी के असरात अभी भी नजर आ रहे हैं। हालांकि एलिवेशन नहीं था, फुल टॉस गेंद को आप सामने मारते तो आपकी टाइमिंग लाजवाब होना चाहिए। एक्झॅक्टली 2 धावा। यावेळेस बॉल हवे तर एलिव्हेशन यावेळी मिळालंय, पण मात्र डिस्टन्स मिळालं नाही। लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पवन आहे आणि पहिला आदरा बसतोय सुरेश एंटरप्राइजेस संघाला 2 धावा असताना। ड्राइविंग लेन से पहले ही शॉट को खेला था, ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम थी और लॉन्ग ऑन पे पवन केने ने कोई गलती नहीं की। देखिए
सुरेश भाई ने भी कमर कस लिए। जो ट्रम्प कार्ड है, जो अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं, उनको ऊपर भेजा जा रहा है। सूरज कारबारी 1 डाउन पोजीशन पे आए। सागर कारबारी खरं तर सिद्दीक सर 6 षटकांचं क्रिकेट असताना मान्य करायला हवं की 99चा पाठलाग करण्यासाठी मोठे फटके येणं अपेक्षित असते, पण कुठेतरी खेळपट्टीवर तग धरून राहणं, खेळपट्टीचा अंदाज घेणं, प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजाचा अंदाज घेणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. पण मात्र आव देखाना ताव, मला हवे माझ्या संघासाठी धाव या तत्वावर खेळ करण्याचा प्रयत्न केला गेला आणि करण मात्र तो प्रयत्न करताना फसला. स्वतःचा गडी गमावून बसला नवीन फलंदाज सागर कारभाई. तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळेल नॉन स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा बॉलला स्विंग केलंय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट घेतोय आणि हा बॅक टू बॅक दुसरा झेल होऊ शकला असता. गफलत झाले त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षकाकडून चुका झाल्यात. बॉल मात्र थांबणार नाही. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतोय चौकार. चुकीला माफी नाही. एक वाक्य मला आठवलं सिद्दीक सर, बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट खेळा नाही जाता. आणि हेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. झेल घेताना मात्र क्षेत्ररक्षक चुका करतायत. देखिए, पहले इनिंग में भी काफी गलतियां हुई, इस इनिंग में भी काफी गलतियां हो रही है. इसे कहते हैं मौका भी दिया और चौका भी दिया. आणि या चौकाराची तर नितांत गरज होतीच आत्मविश्वास वाढवण्यासाठी. पण खरं तर ऋतिक थोडासा आता समाधानी असेल, कारण एक चूक त्याच्याकडून झाले, पुन्हा एकदा चूक रिपीट करणार नाही अशी मात्र तो दक्षता घेईल या पुढच्या बॉलवर. टफसिंगच झाले 6. गती परिवर्तन केलं, खूप चांगल्या पद्धतीने बॉलला वळवलंय बाहेरच्या दिशेने. आणि हीच तर ताकद आहे सूरजची की तो ऍक्शन तितकी फास्ट दाखवतोय, पण मात्र वेरिएशन करताना देखील तितकाच पुढे येतोय. सिर्फ पिछला सीजन ऐसा था जहां सूरज गेंदबाजी में नहीं चले, वरना जब से उन्होंने कदम रखा, उनका जो डेब्यू था वो इंडियन के खिलाफ अच्छी गेंदबाजी से था. यावेळेस पुन्हा एकदा हवेत खेळलाय, मिसटाईम आहे. स्वतः सूरजकडे झेल घेण्यासाठी पुढे येतोय. आणि ज्या चुका पहिल्या डावामध्ये सिद्दीक सर आम्हाला पाहायला मिळाल्या आहेत आणि त्याच चुका या ठिकाणी रिपीट होते. खरं तर त्याचा कॉल नव्हता, मिड ऑन मधून क्षेत्ररक्षक आला होता झेल स्वीकारण्यासाठी, पण सूरजने सांगितलं की हा माझा झेल आहे आणि तो घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि झेल सुटला. अब तक अगर पूरे मैच को हम देखें तो 7 कैचेस छूटे. आणि जेव्हा जेव्हा कॅचेस सुटलेला आहे त्यानंतर मात्र मोठे धडाकेबाज स्ट्रोक देखील तुम्हाला पाहायला मिळाले. आणि तो धडाका आता ऋतिक दाखवेल का, कारण ऋतिकला 2 वेळा जीवनदान मिळालेलं आहे आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलेल का पाहूया. 6 षटकांचा फॉर्मॅट असताना तुमच्याकडे अजूनही संधी आहे. सूरज ओव्हर द विकेट. यावेळेस प्रॉपर फुटवर पाहायला मिळालाय. बॉल मात्र हलकस एज घेऊन जातोय थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. This one was not a very good stroke, unconventional stroke, but right on the count on the bounce, edge of the ball and rose to the third man for 4. देखिए, एक ओवर की समाप्ति पे हम देखते हैं तो कुल मिलाकर 11 रन बने और पेनल्टी के 4 रन हम ऐड कर रहे हैं दोनों टीमों. यस, दर्शन का कहना है कि 2 खिलाड़ी हैं, यहाँ 12वां प्लेयर भी. 4 रन पेनल्टी के ऐड किए जा रहे हैं. कुल मिलाकर 15 रन हुए हैं और लक्ष्य हालांकि बहुत दूर है, लेकिन क्रिकेट है और सूरज पाटिल का आना बाकी है जो बहुत अच्छे टच में है. मनीष, भिवंडी क्रिकेट में पेनल्टी का भी एक अजीब रोल रहा है. अगेन दिस इज द भिवंडी सिटी क्रिकेट वेलकम्स यू. म्हणजे तुम्हाला जी नियमावली दिली आहे सीझनच्या सुरुवातीला, त्या नियमावलीचं पालन तुम्हाला करावं लागेल. कुठेही खेळायला जा, त्या ठिकाणी आयोजकांना एक सक्त ताकीद दिलेली असते की नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे. देखिए, पेनल्टी से तो इस सीजन का जो पहला मैच था वो सुपर ओवर में गया, पायनियर और भरतवल का. हे सर्व योगायोगच आहेत आणि कदाचित या 4 धावांच्या पेनल्टीमुळे खूप मोठी उलटफेर होऊ शकते या डावाच्या उत्तरार्धामध्ये. तुर्तास वेळ घालवू नका. मी विनंती करतो, तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ दिला गेलाय, त्या 30 मिनिटांमध्ये 6 षटकं फेकून पूर्ण झाली पाहिजेत.
देखिए जो ऊपर के 5 बैट्समैन हैं उनका रोल क्या होना चाहिए, जो बंटी का था, एक उंगली का धक्का नहीं, पांचों उंगली को बंद करो, मुट्ठी बनाओ और नॉकआउट पंच मारो. एक्झॅक्टली एकीचं बळ दाखवावं लागेल या ठिकाणी. हो हो, खूप चांगल्या पद्धतीने हेलिकॉप्टर उडवायचं होतं, पण मात्र जमिनी मार्गाने बॉल जातोय मिडॉन मध्ये. त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली जाते. ऋतिक मात्र एका वेगळ्याच मनधरणीने आलेला आहे की ज्या चुका माझ्याकडून पहिल्या डावामध्ये झाल्या होत्या त्या चुकांवर माझं पाणी फेडून मला आता माझ्या संघासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि तसा प्रयत्न तर करतो, पण प्रयत्नांना अजूनपर्यंत यश आलं नाहीये. तो खेळतोय 6 धावांवर आणि त्याला साथ देतो सागर कारभारी 4 धावांवर. धावसंख्या झाले 16. 16 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तुम्हाला अजय पाहायला मिळते. अजय कदम, चांगली बॉडी लँग्वेज, चांगली शरीरयष्टी, आयडियल गोलंदाज कसा असायला हवा तशी माइंडसेट त्याचा आहे. पण मात्र समोर आव्हान कोणाचं आहे तर सागर कारभारीचं, ज्याने आपलं खातं 4 धावांनी उघडं केलं. अजूनही सूरज पाटीलचं येणं बाकी आहे, जो बाहुबली आहे खारबावचा. यावेळेस हलकस एज घेते, बॉल जातोय शॉर्टलेग रिजन मध्ये, स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते, एका धावेची वाढ, धावसंख्या 17. आणि सिद्दीक सर 4 आणि 6च्या मदतीने एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. यस, अच्छी बॉलिंग कर रहे हैं. विकेट टू विकेट जब आप गेंदबाजी करते हैं तो ये प्लस पॉइंट रहता है कि बैट्समैन ज्यादा रिस्क नहीं लेता है. यस, रिस्क केव्हा घ्यायला हवी याचं देखील व्यवस्थित मापन मोजन झालं पाहिजे फलंदाजांकडून. दरम्यान पुन्हा एकदा राऊंड विकेट. शफल झाली, जागा बनवली होती स्ट्रोक खेळण्यासाठी, बॉलला पुल करायचा होता. यावेळेस डायरेक्टेड झालाय जरूर, पण त्यापूर्वी मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. एका धावेची वाढ, एका धावाच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. आणि तिसऱ्या षटकानंतर दोन्ही संघांच्या कॅप्टन्सनी टॉस साठी यायचे, जेव्हा पुढचा सामना असा पायोनियर स्पोर्ट्स बी आणि त्यांच्यासोबत 2 हात करणार आहे. यस, जयदुर्गा बी के कैप्टन, क्योंकि पायनियर बी के कैप्टन पहले ही टॉस बॉक्स में मौजूद हैं. बशीर पासवारे. डिसिप्लिन खूप महत्वाची आहे. पायोनियर स्पोर्ट्स डिसिप्लिन साठी ओळखला जातो. अल्ताफ बाली फॅम टीम आहे आणि खरंच त्यांच्या माध्यमातून देखील दर्जेदार नियोजन तुम्हाला प्रत्येक वर्षी पाहायला मिळते. बाली चषक. बॉलिंग ट्रॅकवर अजय कदम पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर आपण पाहू शकतोय स्वेलेला क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉइंट. हो, यावेळेस पुन्हा एकदा पूल करायचा होता. बॉलचा जो एलिव्हेशन आहे, बॉलची जी फ्लाईट आहे, टॉस आहे, ते मात्र कुठे ते ओळखता येत नाही. कॉन्क्रीट खेळपट्टी आहे आणि त्या खेळपट्टीवर खेळताना फलंदाज मात्र थोडासा थकतोय, दमतोय. क्या बॉलिंग कर रहे, गुडलेन का अच्छा वापर कर रहे, लगातार गेंदों को गुडलेन पे पिचअप कर रहे. लेंथ और लाइन लाजवाब है और लाइन ऑफ अटैक भी एक्सलेंट है. यावेळेस फुलर लेनचा बॉल हाताळायचा होता, कुठेतरी लाईन मध्ये बिघाड झाला. लेग साइड सोडून जाणारा बॉल पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 19 या आकड्यावर. या षटकामध्ये मात्र बऱ्यापैकी थांबवलेलं आहे सुरेश इंटरप्राइजेस पाय या टीमला, कारण या षटकात अजयने फक्त 4 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल ओव्हर या ठिकाणी तुम्हाला अजय कदमची पाहायला मिळते. सूरज केणे थोडासा महागडा ठरला होता, पण त्यानंतर मात्र खूप चांगला कमबॅक अजय कदमचा. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला तयार पाहायला मिळतोय सागर. यावेळेस हाफ वॉलीला कन्वर्ट केल्या, बॉलला लॉंग ऑन रिजन मध्ये खेळलंय. खूप चांगली ऑन ड्राईव्ह. दरम्यान 1 धाव तर मिळते. पवन केणे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. एका धावाच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. कुठेतरी अजूनही जो प्रवास आहे तो खडतर राहणार आहे सुरेश इंटरप्राइजेस पाय टीमचा, कारण 19-20 धावांवर खेळतोय. 99चा पाठला करायचा, 79 धावांची अजूनही गरज आहे. त्यामुळे मात्र समान कालांतराने मोठे फटके यायला हवेत. यावेळेस पूल केलंय, पण प्रॉमिसिंग आहे का? बॉल हवेवर स्वार होऊन सीमारेषा पार, आउट ऑफ द फेन्स. 6 धावा. ऋतिक और पुल किया गेंद को मिड विकेट के ऊपर 6 रन. कोशिश जरूर हो रही है. 2 ओवर की समाप्ति पे 26 रन बने और 4 ओवर में यहाँ से जीतने के लिए 73 रन चाहिए. आस्किंग रन रेट काफी बढ़ा हुआ है, लेकिन इट्स ओवर टू शुभा धुमाल. तर नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. नाणेफेक केली जाईल आणि नाणेफेकीसाठी
मंचावर विराजमान मान्यवर मुकेश पाटील, राजू पाटील आणि नीलकंठ पाटील तिघांना विनंती असेल की आपण कैलासोशी रिचा धनंजय गवळी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या सोबत ते टॉस केला जाईल. फायनल स्पोर्ट्स बी विपक्ष जयदुर्गा बी या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी खास नाणं नक्कीच वापरण्यात आलेले आहे. नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला रियान इंटाबजेस या स्पर्धेचे आयोजक, तर ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळली जाते स्वर्गीय विनोद दादा स्मृती चषक 2022 दुसऱ्या बाजूला. विनोद दादा कॉल आहे मात्र रियान इंटाबजेस आलेले आहे. फायनल स्पोर्ट्स बी संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. तिन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाचे सुवाढ व्हायचे. नक्कीच आपल्याकडे वेळ कमी आहे. फक्त आपण निर्णय जाणून घेणार आहोत. फायनल स्पोर्ट्स बी संघाने एक नाणेफेक जिंकले आणि नॅशनल बॅटिंग प्रथम फलंदाज स्वीकारलेले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे की टॉस जिंकलेले आहे फायनल स्पोर्ट्स बी संघाने प्रथम फलंदाज स्वीकारलेले आहे. बॅक टू कमेंट बॉक्स. काय दर्जेदार स्लॉक स्वीप तुम्हाला पाहायला मिळाले या ठिकाणी. बॅटर सागर कारभारेची बॉल मात्र जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि 6 धावांच्या वाढीने धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचते. म्हणतात ना की बिगिनिंग इज व्हेरी हार्ड बट वेन यू स्टार्ट रनिंग नो बडी कॅन स्टॉप यू. या ठिकाणी मात्र सागरच्या बॅटमधून तो तडाखा पाहायला मिळालाय. सूरज पाटीलचं येणं बाकी आहे. म्हणजेच का हा सामना रंगतदार होईल या तीळ मात्र शंका नाही. पुढचा बॉल. सुंदर पाटील साहेबांच्या दरम्यान आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि नुकतंच आगमन नवनाथ पाटील साहेबांचं आगमन झालं होतं. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान त्रिफळाचीच्या स्वरूपात सागर कारभारी बाद झालेला आहे आणि ज्याने एक स्वप्न दाखवलं होतं की मी माझ्या फलंदाजीच्या बळावर आपल्या संघाचा विजय सुनिश्चित करू शकतो, तो मात्र आता बाद झाला आणि एक सागर पर्व संपलेला आहे. आणि आता सूरज पर्व मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याने मात्र पावसाळी क्रिकेट अक्षरशः दणाणून सोडलं होतं. आणि या हंगामाची सुरुवात सुद्धा ग्रामीण फॉर्मॅटमध्ये सूरजने चांगली केली होती आणि आता तशीच सूर्यासारखी तळपती फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय सूरज पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. बॉलिंग करताना सूरज केणे आपला स्पेल कंटिन्यू करतोय. पहिला बॉल डॉट होता, दुसरा बॉल षटकार आला. त्यानंतर काय सडेतोड चोख प्रत्युत्तर पाहायला मिळालंय सूरज केणे मधून आणि सागरला परतावा लागले. सूरज पाटील आढावा घेतोय सर्व क्षेत्ररक्षकांचा की कुठल्या क्षेत्रात मला मोठा फटका खेचता येऊ शकेल, कुठल्या क्षेत्रात मला माझ्या संघासाठी धावा गोळा करता येऊ शकेल. सूरज केणे ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा तो दुवेष्टीच्या बाहेरचा बॉल होता. थोडासा बॉल टप्पा पडल्यानंतर राईज होते. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि प्रतिस्पर्धी खेळाडू कसा खेळतोय त्याच्या आधारावर तुम्हाला गोलंदाजीमध्ये बदल करायचा असतो आणि तो बदल या ठिकाणी सूरज केणे करतो. त्याला ठाऊक आहे जर सूरज पाटीलच्या रडारमध्ये बॉल गेला तर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 32 वर. यावेळेस मी म्हणा होतो की सूरज केणेच्या रडारमध्ये बॉल आला, सूरज पाटीलने तो उडवलाय, तो म्हणजे लॉंग ऑफ सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. स्ट्रोक जास्त पॉवर जनरेट करायची गरज नव्हती. त्याने मात्र काय केलं, त्याच्या उंचीचा फायदा घेतलाय. बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॉल जो राईज झालाय त्याचा फायदा घेतला आणि फक्त बॉलला दिशा दिली. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या जाते 38 या आकड्यावर. सूरज टू सूरज. यावेळेस बॉल एलिव्हेट होतोय, डिस्टन्स होत नाही, मिस टाइम आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक सोपा झेल कंप्लीट होतोय आणि सूरज केणे पुन्हा एकदा या सामन्यामध्ये हायलाइट होतोय. विकेट डाऊन.
मिळते जे ऑन स्टेज बसलेत, आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद या स्पर्धेला दिलेल्या आहेत त्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. रिहान एंटरप्राइजेसच्या वतीने जबरदस्त असं हे नियोजन आपण पाहिलं तर 7 दिवसीय ही टुर्नामेंट होती, पण काहीतरी कारणास्तव आम्ही ही फक्त 3 दिवसीय टुर्नामेंट तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. तर सर्व ग्रामीण संघांची थोडीशी निराशा झालेली आहे, तर त्यांचा देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. धावसंख्या झालेली आहे 38 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि आता गरज आहे ती म्हणजेच 18 बॉल्स मध्ये 61 धावांची. 18 बॉल्स 61 रन्स रिक्वायर्ड टू विन. जर तालुका क्रिकेटचा जर उल्लेख केला ज्ञानेश्वर सर, तर खूप चांगला संघ बनलेला आहे बंटी स्पोर्ट्स, कारण सर्व तरुण खेळाडू तुम्हाला बंटी स्पोर्ट्स संघामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि खरंच देसले यांचं देखील तितकंच कौतुक करायला हवं. तरुणांवर जास्तीत जास्त विश्वास ठेवला जातोय. नेहमीच आपण म्हणतो की अनुभवी खेळाडू देखील तुमच्या संघामध्ये असायला हवा, पण या संघामध्ये खूप कमी अनुभवी खेळाडू आहेत, पण सर्व जो यंग टॅलेंट आहे तो मात्र या ठिकाणी आपला चांगला खेळ दाखवतोय. माझ्यासोबत राहुलजी भोईरे देखील जॉईन होत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर पवन केणे ओव्हर द विकेटनं सज्ज होते. स्ट्राईकवर आहे ऋतिक, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार आलाय. आणि नवीन फलंदाज तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल यतीश ठाकरे. यस टाइम फर्स्ट ऑफिशियल कॉल बाय मिस्टर अजीम अमदुले सर. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ही ताकीद देण्यात आलेली आहे. यावेळी जागा बनवलेले बॉलला ताकदीच्या जोरावर उडवलंय, गोलंदाजावर अत्याचार, बॉल सीमारेषा पार, षटकार. आपकी मालूमात के लिए कि यतीश ठाकरे वो बैट्समैन है जिन्होंने पिछले लेट विनोद दादा चषक में सबसे तेज अर्धशतक लगाया था 11 गेंदों पर. वो रिकॉर्ड बाली ट्रॉफी में बराबर किया था बाजिल शेख ने. ये देखना है कि यतीश ठाकरे जो पिछले लेट विनोद दादा चषक में 11 गेंदों पे अर्धशतक लगाया था क्या करते. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. कारण महत्वाचं आहे, कारण ज्या ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये असतात त्या गोष्टी त्या होत नाही. कारण क्रिकेट हा एक जिद्दीचा खेळ आहे, ताकदीचा खेळ आहे, अनुभवाचा खेळ आहे. आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी आपण अजूनही भाकीत वर्तवू शकत नाही की आताच्या घडीला वरचढ कोण आहे, सुरेश एंटरप्राइजेस पाय की बंटी स्पोर्ट्स. दरम्यान तर एक चांगला थरार मैदानाच्या आतमध्ये पवन केणेच्या विरोधात हल्ला चढवतोय ऋतिक. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा फंबल पाहायला मिळतोय. 2 धावांचा कॉल आहे, पूर्ण केला जाईल. चांगली रनिंग मिळते विकेट, तितकीच चांगली कॉलिंग. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड. मॅच इज स्टील ऑन, डोंट गो एनीवेअर. कारण सुरुवातीला तुम्हाला कदाचित वाटलं असेल की 99 धावांचा पाठलाग कसा होईल, पण मात्र तितकेच चांगले फलंदाज सुरेश एंटरप्राइजेस टीम मध्ये आहेत. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल, यावेळी हुक केलाय बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, हवेत उंच सूर घेऊन बॉल कलेक्ट करतोय. फेक करेपर्यंत फक्त एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं जाते, कारण कुठलीच घाई गडबड करण्याची इच्छा नाहीये. कारण लीड बॅटर बाद झालेत, करण बाद झालाय, सागर बाद झालाय, सूरज बाद झालाय. त्यामुळे मात्र त्यांच्या उपस्थितीच्या नंतर मात्र जे येणारे फलंदाज आहेत त्यांना देखील आता जम बसवून खेळावं लागणार आहे. धावसंख्या जाते ते म्हणजेच 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकवर यतीश ठाकरे, ज्याचा उल्लेख आता सिद्दीकजी भाभे यांनी केला. हा देखील एक अर्धशतक वीर आहे. फास्टेस्ट 50 देखील याच्याच नावावर आहे. यावेळेस बॉलला फोर्स करायचा होता, बॉल लॉंग ऑन रिजन मध्ये येतोय. हा झेल इम्पॉर्टंट आहे आणि खूप चांगला सुरेख झेल टिपलाय आणि यतीश ठाकरेला या सामन्यामध्ये काहीच करता आला नाहीये. फलंदाज बाद. खेळपट्टीवर तग धरून राहिलेला आहे, त्याला ठाऊक आहे की माझं खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. पवन केणे ओव्हर द विकेट ऋतिकसाठी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हुक केलाय. पवनच्या विरोधात हल्ला चढवायचा होता. फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्या ठिकाणी 1 धाव मिळते.
फील्ड पोझिशन चांगली सेट केली होती ऋतिकसाठी, कारण पवनला ठाऊक होतं की खूप चांगल्या पद्धतीने पुल स्ट्रोक आणि हुक स्ट्रोक एक्झिक्यूट करतो आणि त्यामुळे फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे आणि एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तर या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. फलंदाज कसा खेळतोय, कुठल्या क्षेत्रात खेळतोय आणि त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण सेट करणं हे मात्र गोलंदाजाचं कर्तव्य असतं. आणि पवन कर्णेने कुठेतरी सापळा रचला होता, पण मात्र त्या सापळ्यामध्ये अडकला नाही ऋतिक. दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 48 धावा जिंकण्यासाठी 13 बॉल्समध्ये 51 धावांची गरज. राऊंड विकेट. चांगला बॉल होता, गुडलाईनला पिच केल्यानंतर बॉल हलकासा बाहेरच्या दिशेने कट होतोय. चांगली सुरुवात या षटकाची केली होती सुरेश इंटरप्राइजेस पायेने, पण मात्र तितकाच चांगला शेवट या षटकाचा करता आला नाही. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बघा रिप्लेमध्ये पाहू शकता आपण, थोडासा बॉल राईज झाला होता, थोडासा बॉल फ्लाईट घेतला होता. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. उजव्या स्टेजच्या बाहेर बॉल राईज होता तुम्हाला पाहायला मिळाला. 12 बॉल्समध्ये आता 51 धावांची गरज आहे. 12 बॉल्स 51 रन्स रिक्वायर्ड टू विन. नो टीम मीटिंग प्लीज. दोन्ही टीम्सला ही नम्र विनंती करू इच्छितो आम्ही की प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. शानुकुरुशी सर देखील त्या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सूचना करतायत, कारण हा आजच्या दिवसातला पहिलाच सामना अजूनही चालू आहे. 6 षटकांचं क्रिकेट खूप कमी वेळा तुम्हाला खेळायला मिळते आणि भिवंडी सिटीमध्ये जवळपास सर्व सामने ज्ञानेश्वरजी हे 6-6 षटकांचे होत असतात. तर ती सुवर्ण संधी का गमावत आहे, कारण आजच्या दिवसातला शेड्यूल शेवटपर्यंत आम्हाला 6-6 षटकांचं कंप्लीट करायचंय. त्यामुळे आयोजक तर सकाळपासून या मैदानावर तयारीत आहेत. तर मात्र मी आज जे संघ या ठिकाणी खेळण्यासाठी येणार आहेत त्यांना फक्त एकच आवाहन करीन की कमीत कमी वेळ घ्या आणि एक चांगलं क्रिकेट खेळा. नवीन गोलंदाज 5व्या षटकाची सुरुवात करण्यासाठी येतोय बॉलिंग ट्रॅकवर अजय कदम. यस, दुसरं षटक त्याने हाताळलं होतं, त्यानंतर त्याला ब्रेक दिला गेला होता आणि पुन्हा त्या सेकंड स्पेलमध्ये आता अजय 5व्या षटकाची सुरुवात करणार आहे. 12 बॉल्समध्ये 51 धावांची गरज. हे षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही संघांसाठी, कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील, कारण शेवटच्या षटकावरचं दडपण कमी करायचंय सुरेश इंटरप्राइजेस टीमला आणि त्या विपरीत मात्र हे षटक इकॉनॉमिकल टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल अजय कदमला. राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं होतं, ते चांगली ऑन ड्राईव्ह आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा घाई करताना पाहायला मिळालाय आणि त्याच्या हातावर तुरी देऊन बॉल जातो सीमारेषा पार, मिळतोय चौकार. यावेळेस देखील बॉडी बॅलन्स चांगला झाला नव्हता, पण मात्र बॅटचा फोर्स होता तो भन्नाट होता, त्यामुळे मात्र बॉल वेगाने गोळीच्या वेगाने लॉंग ऑन रिजन मध्ये गेला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडा गाफील राहिला आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 11 बॉल्स मध्ये आता 47 धावांची गरज. 11-47. यावेळेस ते सर्रार एक्सप्रेस बॉल, कुठेतरी झोप उडवणारा बॉल होता प्रसन्नची, सॉरी ऋतिकची. पुन्हा एकदा फोर्स करायचा होता या बॉलला इन फ्रंट ऑफ द विकेट, पण मात्र बॉल तितकीशी उंची घेऊ शकला नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल तितकाच गुडघ्याच्या उंचीने निघून गेला आणि त्यामुळे जो मनातला फटका आणला होता तो मात्र सत्यात उतरवता आला नाहीये. फलंदाज ऋतिकला खेळतो 27 धावांवर. पुन्हा एकदा ऑन साइडला चार्ज करायचा आहे. बॉल जातोय मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी पवन आहे. एक धाव मी ते स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन बोर्ड. मोठे फटके यायलाच हवेत. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर वाटलं होतं या षटकाची देखील तशीच आक्रमक सुरुवात होईल का, पण त्यानंतर मात्र कुठेतरी थांबलाय ऋतिक. दुसरा बॉल डॉट आलाय, तिसऱ्या बॉलवर सिंगल आलाय. नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते परेश घोराडकर, वन ऑफ द बेस्ट प्लेअर ऑफ टेंबिवली. आता पाहूया आता या सिटी फॉर्मॅट मध्ये तो दमकम पाहायला मिळेल का परेशचा. हो, यावेळेस मात्र बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आहे. फ्लॅटेड होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. झेलजीच्या स्वरूपात फलंदाज बाद.
पाठलाग करताना खेळपट्टीवर तग धरून राहणं हे देखील तितकंच जबाबदारीचं काम असते कुठल्याही फलंदाजाचं. पण या ठिकाणी काय झालंय तर करण 2 धावां करून बाद झालाय, सागर कारभारी हा मात्र 12 धावा करून बाद झालाय. त्यानंतर सूरज पाटील ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास होता तो फक्त 6 धावा गोळा करू शकला. त्यानंतर यतीश ठाकरे 0वर बाद झालाय आणि परेश घोराडकर 0वर. म्हणजेच काय कुठेतरी फक्त एकच फलंदाज खेळून चालत नाही, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि त्या फलंदाजाला म्हणजेच काय ऋतिकला साथ मिळणं तितकंच अपेक्षित होतं. मात्र कुठलाच फलंदाज मैदानावर थांबू शकला नाहीये. त्यामुळे फक्त ऋतिकचेच प्रयत्न संघाला विजय मिळवून देणार नाही, तर त्याच्या साथीला इतर फलंदाजांनी देखील साथ देणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सचिन. हो, यावेळेस मात्र अपील तर केली गेली, धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेग बाईची 1 धाव मिळेल. एका धावाच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 54 या आकड्यावर. 54 रन्स अजूनही खूप लांब जायचंय. दिल्ली दूर आहे आणि दिल्ली दूर असताना मात्र तुम्हाला ठाऊकच आहे लवकर जर प्रवास करायचा असेल तर आपण विमानाचा वापर करतो आणि जर जास्तीत जास्त धावांचा लवकर पाठला करायचा असेल तर तुम्हाला षटकारांचा विश्वास ठेवायला हवा, त्याचे स्ट्रोक तुमच्या बॅटमधून यायला हवे. 7 बॉल्स 45 धावांची गरज आहे. 7 बॉल 45. अजय राऊंड विकेट. पुन्हा एकदा चांगला बॉल होता, फुल पुढे ठेवण्यात आला होता. फुलरलेनच्या बॉलला ड्राईव्ह केलं जाते. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 1 धाव मिळते. 5 षटकाची समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 55 या आकड्यावर. चला नवीन बॉलर लगेच पाठवून द्या. शानुकुरीशी देखील वारंवार सूचना करतायत की प्लीज वेळ कमी घ्या. आता गरज आहे 6 बॉल्स मध्ये. आता 44 धावांची गरज आहे आणि सिद्दीक बाबे सर नेहमीच सांगतात की जेव्हा दिवा विजला असेल त्यानंतर तेल टाकून चालत नाहीये. तसंच जेव्हा शर्यत पूर्ण होते त्यानंतर एक्स्ट्रा पेसने धावून काही होत नाहीये. तशाच प्रमाणे क्रिकेटच्या धावांचा पाठलाग करताना देखील सुरुवातीपासूनच तसे समर्पक प्रयत्न करायला हवे. यावेळेस मात्र पंचाच्या माध्यमातून नो बॉलची खूण आहे आणि पुढचा बॉल फ्रीड असेल. पुन्हा एकदा आशेचा किरण दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेश इंटरप्राइजेस पाये टीमला एका धावेची वाढ, धावसंख्या जाते ते म्हणजे 56. फ्री हिट. फ्रीच्या बॉलला उडवलाय मिड विकेट सीमारेच्या पलीकडे, आउट ऑफ द एरिया, सिक्सर. हम नहीं झुकेंगे याच तत्वावर ऋतिक खेळतोय. काय दर्जेदार फलंदाजी ऋतिकने आतापर्यंत दाखवली आहे. फक्त एकच फलंदाज मला स्कोअर कार्डवर दिसतोय ज्ञानेश्वरजी. बाकी सर्व फलंदाज ज्यांच्यावर खूप जास्त विश्वास होता ते मात्र थोडेसे निराशाजनक कामगिरी करणारे ठरलेले आहेत. पण ऋतिक एक हाती किल्ला लढवतोय. माझ्या संघासाठी मी काही करायला तयार आहे, हेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉडी रोल केली होती. काय वेगाने बॉडी रोल करतोय. बॉल बॅटवर येईपर्यंत मात्र कुठेतरी उशीर झाला होता, त्याचमुळेच मात्र कनेक्शन प्रॉपर झाला नाहीये. आणि ऑनसाइड खूप स्ट्रॉंग आहे ते स्पष्टपणे जाणवतंय ऋतिकचं. कारण जर आपण त्याचं बॅटिंगचा मॅप पाहिला ज्ञानेश्वरजी, जास्तीत जास्त फटके तुम्हाला ऑनसाइडला पाहायला मिळतील. हो, यावेळेस हेलिकॉप्टर एका पायावर बॅलन्स करून बॉल हवेत आहे. लॉंग ऑफ रिजन क्षेत्ररक्षक आहे. झेल कंप्लीट होईल आणि एका वादळाचा आता अंत होतोय आणि झेलचीच्या स्वरूपात ऋतिक बाद. येस, आता एक फलंदाज ऋतिक, खरंच त्याने मन जिंकलंय प्रेक्षकांचं, संघ मालकाचं. उजव्या खूप बाहेर आहे. पंचाच्या माध्यमातून नक्कीच निरीक्षण केले गेले. व्हाईट बॉलची एक धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाते ती म्हणजेच 63 या आकड्यावर. पाठलाग चांगला केलाय ज्ञानेश्वरजी. ऋतिकच्या फलंदाजीच्या आधारावर जबरदस्त पाठलाग त्या ठिकाणी तुम्हाला करताना पाहायला मिळाला. ऋतिक पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साईडला खेळायचं होतं, स्विंग करायचं होतं बॉलला, पण बॉलचा वेग भन्नाट होता आणि त्यामुळेच वेगाचं नियंत्रण नव्हतं फलंदाजाकडे आणि त्यामुळेच ताळमेळ झाला नाहीये, संगम झाला नाही बॅट आणि बॉलचा. बॉल जातोय डॉट. जबरदस्त विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय बंटी स्पोर्ट्स हा संघ. धावसंख्या 63.
फुलटॉस बॉल आहे, उडवलाय स्क्वेअर लेग मध्ये. कैलासवासी कातोड चांगो जाधव स्टँडच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार दमदार षटकार. थँक्यू. राऊंड विकेट. यावेळेस बॉलला पुल केलाय, जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी, पण दोन क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहिले. दोन क्षेत्ररक्षकांमधून गॅप मधून बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार, मिळतोय चौकार. अशा पद्धतीने जबरदस्त सामना संपतोय, चित्तथरारक सामना संपतोय आणि अशा पद्धत जिंकतोय तो म्हणजेच बंटी स्पोर्ट्स हा संघ. विजयी संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक सुरेश इंटरप्राइजेस पाये. आतापर्यंत फक्त 73 धावाच बनवू शकलेल्या आहेत, म्हणजेच काय 24 धावांनी परास्त झालेला आहे सुरेश इंटरप्राइजेस पाये हा संघ. हार्ड लक. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आम्ही जाहीर करणार आहोत. मी विनंती करतोय सर्वांनी मैदान रिकामी करायचंय आणि पुढच्या सामन्याच्या कुठल्या नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेल्या संघाने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. थँक्यू. व्हीआयपी जर विराजमान मान्यवरांना आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये